नमस्कार सर. हां, नमस्कार बोला. तर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की 6 जूनपर्यंत एकदम मध्यम स्वरूपाचा आणि एकदम कमी पाऊस पडणार व 6 नंतर चांगला पाऊस पडणार. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस सक्रिय झालेला आहे. हो ना, मी म्हटलं होतं 31 ते 6 मध्ये कामं आटपून घ्या तर शेतकरी हो. आणखीन थोडेफार राहिले तर हो. त्यांना तरी देखील आता काय म्हणा आणखीन आणि 11-12 पर्यंत करून घ्या हां, हां. कारण की ना 12 ते 20 चा जे पाऊस आहे ना राज्यात ते मग हां, नॉर्थ महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, हां. दक्षिण महाराष्ट्र मुसळधार पडणार आहे. हो का? हो. समजा सर आता 6 पासून ते 12 तारखेपर्यंत एकदम म्हणजे एकदम कमी पाऊस पडणार आणि 12 नाही, तारखेनंतर नाही. आजपासून 7 पासून पाऊस वाढणार आहे ना आजपासून. आजपासून वाढणार पाऊस? हो, आज 7 जून आहे ना आज. हो, हो, हो. आज आज 7 जून पासून आज सुरुवात होणार आहे. हां, हां. उद्या आणखीन वाढत जाईल असं मग दररोज वेगवेगळा भाग बदलत पडणार आहे असं सांगितलेलं आहे ना आपण. हो, 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 हो. 7 ते 10 मध्ये भाग हां. बदलत पाऊस हां, हां, हां. आणि 12 ते 20 मग मुसळधार पाऊस. हो, बरोबर आहे. हं. तर सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची मशागतीची कामे राहिलेले आहेत. त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना म्हणतो की आता की कामं करून घ्या कारण की आणखीन आहेत तुम्हाला 2-4 दिवस आहेत पण याच्यात पण पाऊस पडणारच आहे. हां, हां, हां. जसं मग होईल तसं करू घ्या म्हणायचं आता. हां, हां. आणि आणि सर ज्यांच्या हं. जमिनीत ओल असेल तर समजा पेरलं तरी जमतंय कारण की आहे तर पाठीमागून पाऊस यायला 12 पासून. तसं अ, आता थोडं सुरुवातच होणार. आजच तुम्ही बघा ना महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाऊस पडेल. काल हो. कसा पडला तसा. हो, हो, काल हो. काही ठिकाणी खूप झाला. हो. 2 पुणे हं, तिकडं हं. सोलापूर. हां, हां, हां. आता सगळे सोलापूरकडे चाललोय आम्ही सकाळी आलतो तर. हां, 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 हां. सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केलेली आहे. परंतु आता जे पावसासोबत आपण पेरणी करत असतो, तर ते शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे. तर त्यांच्यासाठी जोरदार पाऊस कधी पडणार सर? 12 ते 20 मध्ये. 12 ते 20 मध्ये सर्व शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार? हो, 12 ते 20 मध्ये नाही व्हायची पेरणी. हं. कारण की पाऊसच 12 सुरू होईल तर पेरणी कशी होतील त्यांच्या. हो का? मग किती सगळ्यांचे. तारखेपर्यंत? हं. आपण जे म्हणलेलं की तुम्हाला मी किती दिवसापासून तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरलेले दिसतील. आपला अंदाज आहे की नाही पहिल्यापासून. हो, बरोबर आहे सर. काय तुम्ही वाटल्यास आणखीन बघा तुम्ही वाटल्यास हां. पाठीमागे. हां, 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 हां. जूनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. शेतकरी सोयाबीन पेरलेले दिसतील असं दिलेलं आहे का नाही आपण. हो, यापूर्वी सर बऱ्याच रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही, की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी होणार. हो. हो. त्याच्या होत्या ना आधी म्हणलं होतं 15-16 ला पाऊस येईल त्याच्यात. ते सुद्धा सांगितलेलं आहे बघा तुम्ही. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. सर असं सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की जूनमध्ये पाऊस कमी राहणार सरासरीपेक्षा. हो. नाही. चांगला पडणार आहे आता. हो का? हो. आणि सर आता पुढची कंडिशन कशी राहणार यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना, परंतु एकदा परत सांगून द्या, की मान्सून यावर्षी कसा राहणार आणि कोणकोणत्या महिन्यात किती पाऊस बरसणार? जूनमध्ये पण चांगला पाऊस आहे. हो. जुलैमध्ये जास्त आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये थोडा जास्त राहणार आहे. हो आणि का? 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. हां, हां. आणि सर यंदा परतीचा पाऊस कसा राहणार? परतीचा राहणार आहे. कसा राहणार? चांगला राहणार का? हो, चांगला राहणार. हो का? सर परतीचा यापूर्वी उलट जास्त पडणार आहे. हां, हां.